मंडळाला भेट देण्यासाठी गेलो होतो. तिकडे सगळं मंडळाचे कार्यकर्ते गणपतीच्या स्वागतासाठी, गणपतीच्या मंडपाची, गणपतीच्या लाइटिंगची, सगळ्या गोष्टीची तयारी करण्यात मग्न झाले होते. त्या मंडळाच्या जवळच असे लहान लेकरं सुद्धा खेळत होते. ते लोक, ते मुलं मात्र एका कुतूहलाने, एक संशोधनाच्या नजरेनं त्या मंडपाच्या तयारीकडे बघत होते. कदाचित त्या मंडळाची एखादी नवी पिढी असावी किंवा पुढे येणारी पिढी असावी. ती त्यातल्या एका मुलाच्या घरचे, त्याचे वडील तिथे आले आणि त्याला मात्र फरफटत घरी घेऊन गेले की मंडळात तिथे काय करतोय, तुला अभ्यास नाही आहे का, तुला टाइमपास करण्यासाठी इथे पाठवलेला आहे का. मंडळात इथे रिकामेपणा करण्यासाठी तुला पाठवलेला नाहीये. पण तिथेच तेव्हा त्या मंडळाच्या सदस्यांना त्या काकांसमोर गेला. तो त्या काकांना प्रश्न केला की संस्कृती जपणं म्हणजे टाइमपास करणं, हुल्लडबाजी करणं असं म्हणतात का. म्हणजे मंडळात येणारी पोरं ही टवाळखोर आहे की काय असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे सध्याच्या परिस्थितीत. खरं तर गणपती बाप्पा बुद्धीची, कलेची देवता आहे. कदाचित अशाच या मंडळात एखादा लहान लेकरू कधीतरी माईक धरला असेल, तो उद्या चालून पुढचा नेता घडतो. एखाद्या लहान लेकरानं याच व्यासपीठावर एखादी कला सादर केली तर तो त्या कलेमध्ये त्याचं भवितव्य साकारतो, त्यात तो प्रगती करतो. असंच एखाद्या मंडळात, आमच्याच मंडळात लहानपणी असताना मी सुद्धा माईक धरला असेल आणि या गणपती बाप्पांनी आशीर्वाद दिला असेल, भाषणाची कला दिली असेल. खरं तर ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर एवढा मोठा आयाम निर्माण केला, असंख्यांचं प्रेम, ते सहकार्य त्यांना लाभलं, ते इथे दिसतंय. खरं तर हे प्रेम, हे सहकार्य प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. ते श्री सुपीनाथ गणेश उत्सव मंडळ यांच्या वाट्याला आलं. खोटी म्हणून खरी चिल्लर द्यावी आणि वर्तमान काळ म्हणून भूतकाळात हातावर ठेवावा, अशी काही परिस्थिती सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर श्री सुपीनाथ गणेश उत्सव मंडळ उभा राहतं. गणेश उत्सव नव्हे, मंडळ नव्हे, तर एक तरुण गणेश उत्सव मंडळ उभा राहतं आणि वर्तमान काळात भविष्याची दिशा दाखवतं. खरं तर गणेश उत्सव मंडळ, गणेश उत्सवाचा हा उत्सव स्थापन कशासाठी केला, लोकमान्य टिळकांनी हा त्याग कशासाठी केला, कशासाठी हे चालू झालं, याची जाणीव असणं मात्र खूप महत्वाचं आहे. तुम्ही आज बघत असाल सर्वत्र गणपती बाप्पांची स्थापना झाली आहे. अनेक जागी गणेश उत्सवाचं साजरा करण्यात येत आहे. पण कधीच कोणाला प्रश्न का पडला नाही की नेमका गणेश उत्सव कशासाठी साजरा करावा. म्हणजे आपल्या संस्कृतीची जाण व्हावी, त्याची जाणीव व्हावी, आपल्या महापुरुषांचा पराक्रमाची जाणीव व्हावी, तो आपल्या डोळ्यासमोर ठेवावा, त्यातून काहीतरी प्रेरणा घेऊन एक आदर्श निर्माण व्हावा आणि पुढे चालून याच प्रेरणेतून एक नवीन पिढी निर्माण व्हावी आणि एक सशक्त राज्य उभं राहावं, यासाठी हा पूर्ण अट्टहास केला होता लोकमान्य टिळकांनी. ती जाणीव या मंडळाला झाली, ही सगळ्यात मोठी कौतुकाची गोष्ट आहे. मंडळाच्या सर्व सदस्यांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं तर भगवा कशाला म्हणतो का आपण? छत्रपतींच्या झेंड्याचा कलर कुठला? भगवा. आपण मस्तकावर अष्टगंध लावतो, त्याचा कलर कुठला? भगवा. भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि व म्हणजे वासनारहित. हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा वारकऱ्यांचा, हा भगवा धारकऱ्यांचा, हा भगवा पराक्रमाचा, हा भगवा त्यागाचा, हा भगवा बलिदानाचा आणि हो, हाच भगवा छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा. 350 वर्ष अगोदर या मातीत इतिहास घडला. खरं तर इतिहासाबद्दल बोलायचं म्हटलं तर जी माणसं इतिहास घडवतात ते इतिहास विसरत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरत नाही. याच मातीमध्ये 350 वर्ष अगोदर इतिहास घडला.
कष्टकऱ्यांचं, कामकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं राज्य या मातीमध्ये निर्माण झालं. मातीसाठी लढणारी, मातीसाठी झुंजणारी आणि मातीसाठी मरणारी माणसं या मातीमध्ये निर्माण झाली. याच मातीमध्ये एक राजा होऊन गेला. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा वारसा घेऊन छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला संवर्धित करणारा त्या राजाच्या बलिदानाचं आजही अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहिला तो राजा म्हणजे छत्रपती संभाजीराजा. 14 मे ज्येष्ठ महिन्याच्या द्वितीयेला संभाजीराजांचा जन्म झाला. संभाजीराजांचं नाव संभाजी ठेवण्यामागे 2 हळवी कारण आहेत. कारण की जिजाऊच्या आयुष्यात येणारी 2 संभाजी नावाची माणसं यांचा घातपाताने दगाफटक्याने मृत्यू झाला. एक म्हणजे जिजाऊंचे बंधू संभाजी ज्यांचा निजामशाहच्या दरबारी ज्यांची कत्तल उडवण्यात आली. दुसरे म्हणजे जिजाऊंचे थोरले पुत्र संभाजी शिवाजी महाराजांचे बंधू ज्यांचा घातपाताने अफजल खानाने मृत्यू झाला. म्हणजे जिजाऊंच्या आयुष्यात येणारी दोन्ही संभाजींचा जर मृत्यू घातपाताने दगाफटक्याने झाली असल्याना सुद्धा संभाजी राजांचं नाव संभाजी ठेवावं का, बाळराजांचं नाव संभाजी ठेवावं का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला. पण जिजाऊ नावाचं एक वेगळंच रसायन महाराष्ट्राने तेव्हा अनुभवलं होतं. जिजाऊ या शब्दाची तुम्ही जर फोड केली तर पहिला ज म्हणजे जागतेपणा, दुसरा ज म्हणजे जाणतेपणा, ईश्वरार्पण बुद्धी, जिवंतपणा या 4ही गोष्टींचा संगम आपल्याला जिजाऊ या शब्दात दिसून येतो. आणि जिजाऊंनी ठरवलं की बाळराजांना संभाजीच म्हणायचं. नेताजी पालकरांनी पुरंदराच्या गडावर तोफखान्या प्रमुखांना इशारत केली. त्या धडाडलेल्या तोफा उभ्या केशरी आभाळाला सांगू लागल्या, राजश्रिया विराजित सकल कुलमंडित भोसले कुळावतंस श्रीमान छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या पुत्राचे नामविधान झाले. शिवाजी राजे यांच्या पुत्राचे नामविधान झाले. संभाजी राजे नाव ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी सासवडचे शास्त्री गडावर आले शंभू राजांची कुंडली त्यांचे भवितव्य सांगण्यासाठी. शास्त्री म्हणाले, साक्षात रुद्र जन्मास आले. रुद्रासारखाच तांडव मांडतील. रुद्राला जशी नसते तशी यांना सुद्धा मृत्यूची दिक्कत असणार नाही. सरळ, साधा, भोळा आणि तापट स्वभाव असेल. पण बोलता बोलता शास्त्री थांबले. मासाहेब म्हणाले, शास्त्री काय झालं? बोला शास्त्री बोला. मासाहेब क्षमा असावी. इतिहासात पुराणात रौद्र आप्तगणांकडूनच फसल्या जातो तसाच योग बाळराजांच्या कुंडलीत दिसतो. हे ऐकून राजांसह सगळे स्तब्ध झाले. बघता बघता संभाजी राजे आता मोठे होऊ लागले. त्या बोबड्या बोलांनी, त्या निरागसपणाने प्रत्येकाचं मन हरवून झालं. पण नियतीनं गलती केली. 2 वर्षाच्या संभाजी राजांच्या आईसाहेब सईबाई आता यांची तब्येत खालावली. मृत्यूच्या दारात उभ्या होत्या सईबाई. जिजाऊ मात्र चिंताग्रस्त झाल्या. त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहिल्या 2 मुद्रा, त्या म्हणजे मरणा बांधून मुलूकभर दौडणाऱ्या छत्रपती शिवाजी राजांची आणि भूक लागल्यावर रडल्याशिवाय काही न समजणाऱ्या संभाजी राजांची. खरं तर सईबाईंचा आणि महाराजांचा एक भावनिक संवाद होतो. मरणाच्या द्वारात उभ्या आहेत सईबाई. सईबाई राजांना म्हणतात, एक गोष्ट सांगू राजा, एक वचन द्याल आम्हाला. राजा संभाजी राजांना जन्म देऊन शंभू राजे आपल्या ओटीत साडून आम्ही निघालो आता. सईबाई असं वंगाळ बोलू नये. राजा एक वचन द्याल आम्हाला. राजा आमच्या शंभू बाळांना कुठलीही शिक्षा सांगताना, कुठलेही शास्त्र शिकवताना, कुठलीही गोष्ट समजावताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा राजा, की तुम्हाला आई आहे, शंभू राजांना नाही. तुम्हाला कुठलंही दुःख झालं, कितीही दुःखाचा डोंगर झाला तरी तुम्ही तुमच्या आऊसाहेबांजवळ सांगून ते व्यक्त व्हाल. पण शंभू राजांना आई नाही. माझ्या शंभू राजांना सांभाळाल ना राजा. सईबाईंचा हात हातात घेऊन काही काळातच सईबाईंचा मृत्यू झाला. आणि अशा वेळेस मासाहेब जिजाऊ सामोरे आला की अजूनही दुसरा शिवाजी घडवण्याचं सामर्थ्य जिजाऊ मध्ये नक्की आहेच.
आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठात संभाजी राजांचं बालपण सावरल्या गेलं। अनेक प्रकारचे शास्त्र विद्यामध्ये संभाजी राजे पारंगत झाले। धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र या सगळ्या गोष्टी संभाजी महाराजांनी शिकल्या, ते अंगीकार। एवढंच नव्हे, संभाजी राजांनी ग्रंथ देखील लिहिलेले। राजकारणाची चर्चा करणारा बुधभूषणम, नायिका भेद, 7 शतक असे अनेक ग्रंथ संभाजी राजांनी लिहिलेले आहेत। संभाजी राजांनी गणपतीचं वर्णन देखील आपल्या ग्रंथात केलेलं आहे। काय लिहितात संभाजी राजे? पदमपत्र समचरण जंग जीविकन ककर बकर ना गभीरीला उदरित लंबित विचार कर उर दीर्घ मुंडी कर देत चार फर एक दंड रुसुंद हरी जात सकल मल। संभाजी राजांनी गणपतीचं वर्णन केलं। बघता बघता संभाजी राजे 8 ते 9 वर्षाचे झाले आणि महाराष्ट्रावर संकट येतं ते मिर्झा राजे जयसिंगाचं। आणि नाइलाजानं शिवाजी राजांना तह करावा लागला। अर्ध्याहून जास्त किल्ले शिवाजी राजाला मिर्झा राजाला द्यावे लागले आणि याहून जहरी चाल मिर्झा राजांनी टाकली की संभाजी राजांना ओलीस म्हणून राहावं लागलं। इथे कुठेतरी संभाजी राजांचं बालपण सावरलं, इथे कुठेतरी संभाजी राजांचं बालपण संपलं आणि त्यांचा राजकारणात प्रवेश झाला। औरंगजेबाच्या वाढदिवसानिमित्त 50व्या वाढदिवसाच्या निमित्त मनसबदार म्हणून सगळ्यांना बोलावणं आमंत्रित केलं गेलं। मनसबदार म्हणून जसं शिवरायांना आमंत्रण आलं होतं तसंच मनसबदार म्हणून शंभूराजांना देखील आमंत्रण आलं होतं। शिवरायांना 5000 मनसबदार तर शंभूराजांना 7000 मनसबदार म्हणून आमंत्रण देण्यात गेलं। औरंगजेबाच्या वाढदिवसाच्या निमित्त औरंगजेबाच्या दरबारी आग्र्याला जायचं म्हटलं तर शिवाजी महाराजांच्या डोळ्यात अशी अनावर झाली की आग्र्यापर्यंतचा प्रवास शंभूराजांना सोसवेल, ऊन वारा वादळ पाऊस झेपेल त्यांना। पण लक्षात आलं संभाजी हा आपल्या पोटचा पुत्र नव्हे, तो मराठ्यांच्या जन्माला आला, मराठ्यांच्या घरी जन्माला आला छावा आहे। संभाजी राजांना घेऊन शिवाजी महाराज मिर्झा राजे जयसिंगाच्या दरबारी गेले। पण संभाजी महाराजांचा बुद्धी कौशल्य काही औरच। निघताना शिवाजी राजे संभाजी राजांना सगळे नियमावली समजून सांगत होते। शंभूराजे लक्षात ठेवा, आऊसाहेबांच्या भेटीला जेव्हा आपण जाऊ तेव्हा रडायचं नाही शंभूराजे। तुम्ही जर रडलात तर त्यांना सावरणं अवघड होईल। एक गोष्ट लक्षात ठेवा शंभूबाळ, प्रतापराव काका तुमच्या सोबत असतील, त्यांना विचारल्याशिवाय कुठलीच गोष्ट करायची नाही। तुम्ही युवराज असला तरी पण आमच्या नियोजनाप्रमाणेच चालावं लागेल शंभूराजे, कुठलीच गोष्ट आम्हाला सांगितल्याशिवाय करायची नाही। आणि शंभूराजे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मिर्झा राजे जयसिंगाला तुम्ही आजोबा म्हणूनच त्यांच्याशी वागायचं। ही गोष्ट मात्र संभाजी राजांनी बरोबर लक्षात ठेवली। शिवाजी राजे आणि शंभूराजे मिर्झा राजेच्या छावणीकडे निघाले, पालखीत बसले, छावणी जवळ पोहोचले, पडदा सरकला, संभाजी राजे उतरले आणि तडक निघाले ते मिर्झा राजे जयसिंगाजवळ। पुरा दरबार खोळंबला होता सिंहाच्या छाव्याला बघण्याला, पण संभाजी राजे तडक निघाले ते मिर्झा राजे जयसिंगापर्यंत। सगळीकडे चर्चा सुरू झाली, अरे कैसा है ये बच्चा, मुजरा करते नहीं, तमीज से पेश आते नहीं। मिर्झा राजे जयसिंगा समोर उभे राहिले, तिथे गुडघे टेकवले आणि मिर्झा राजे जयसिंगाच्या पायावर डोकं ठेवलं। नमस्कार करतो हा आबासाहेब, आजोबा नमस्कार करतो। दिलेर खान मात्र तिथंच उभा होता। दिलेर खानाला कळत नव्हतं की मिर्झा राजे जयसिंग तर दुश्मन आहे, शत्रूसोबतच संभाजी राजांना नातं निर्माण केलं, आता घातच होणार नाही। मिर्झा राजे जयसिंग देखील खुश झाले, त्यांनी सुद्धा संभाजी राजांना ये शंभू बाळ म्हणून संबोधलं आणि त्यांच्या बाजूलाच त्यांनी बसवलं। दिलेर खान म्हणाला शंभू राजांना, क्यों शंभू, तुझ्या बापाचे आम्ही एवढे किल्ले घेतले, कसं वाटत आहे तुला? शंभू राजे म्हणाले, अहो दिलेर खान काका, काका म्हणजे मिर्झा राजे जयसिंगाला आजोबा, दिलेर खानाला काका, काय बुद्धिबळ चाललाय शंभू राजांचा? अहो दिलेर खान काका, तुम्ही हे सर्व किल्ले दिल्लीला घेऊन जाणार? नाही शंभू, किल्ले नाही नेणार, तुम्ही मात्र दिल्लीला जाणार। म्हणजे हे सगळे किल्ले इथेच राहतील ना? हो,
हे सगळे किल्ले इथेच राहतील ना, याचा शब्द संभाजी महाराजांना विश्वास आहे की आमचे आबासाहेब हे सगळे गेलेले किल्ले स्वराज्यात परत आणतील. मिर्झा राजे जयसिंगाच्या छावणी सोडून औरंगजेबाच्या दरबारी शिवाजी महाराज आणि संभाजी राजे निघाले. रामसिंग म्हणजे मिर्झा राजे जयसिंगाचा मुलगा, याच्याकडे शिवाजी राजांची आणि संभाजी राजांची सगळी जबाबदारी सोपवण्यात आली. औरंगजेबाच्या दरबारी महाराज आणि शंभूराजे निघाले शंभूराजे शिवरायासोबत. चालता चालता रामसिंग म्हणाला, रुकिए राजाजी, अंदर से संदेशा आना बाकी है. साकर येतो, संदेशा घेऊन येतो. चलिए राजाजी सुनिए, दरबार के कुछ उसूल है. दरबार में ऊंची आवाज में बात मत करना राजाजी, मुंह को ढककर बात करना राजाजी. औरंगजेब को आंखों में आंखें डालकर बात मत करना राजाजी. औरंगजेब को पीठ भी मत दिखाना राजाजी. चलिए राजाजी रुकिए, अपने जूते उतार लीजिए. पदोपदी शिवरायांचा अपमान होत होता. आणि औरंगजेबाच्या दरबारी गेल्यावर शिवरायांना मागच्या फळीत उभा केला आणि सह्याद्रीचा नरसिंह कडाडला. रामसिंग, ये हमारे सामने कौन खड़ा है? राम सिंह. राजा जी शांत हो जाइए. राजा जी ये जसवंत सिंह, राजा जसवंत सिंह खड़े. ये जसवंत सिंह जो हमारे लोगों को पीठ दिखाकर भागकर चला आया, ये जसवंत सिंह हमारे सामने खड़ा है. राजा जी संताप मत कीजिए. राजा जी शांत हो जाइए. राजा जी मुगलिया उसूल संभालिए. राजा जी औरंगजेबाच्या दरबारी आहोत म्हणून आम्ही आमचा अपमान स्वीकारू असं कोणीही समजू नये. राजाजी शांत हो जाइए. राजाजी खिल्लत लीजिए. राजाजी, अरे अशा खिल्लती आम्ही आमच्या सरदारांना रोज देतो. तुझ्या बादशाची खिल्लत आम्हाला स्वीकार नाही. तुमच्या सर्वांचा मनसुबा आम्ही जाणलेला आहे. आग्र्यापर्यंत येईपर्यंत शेजादासारखी वागणूक आणि आग्र्यात आल्यावर मनसबदाराची वागणूक. औरंगजेबाच्या दरबारी आहोत म्हणून आम्ही अपमान सहन करू असे कोणीही कदापिही समजू नये. छत्रपती शिवरायांचे ओरिजिनल वाक्य पत्रव्यवहार दिसतात. तुम देखो, तुम्हारा बाप देखो, तुम्हारा बादशाह देखो कि हम किस चीज के आदमी हैं, कैसे आदमी हैं. फिर भी तुम हमें यहाँ पे खड़ा करने के लिए लाए. अरे खड़ा करने के लिए अगर लाए तो सिर्फ सिर लाना था, हमें मत बुलाना. हे शिवाजी महाराजांचे वाक्य. असा अपमान औरंगजेबाचा उभ्या आयुष्यात कोणी केला नव्हता, तो छत्रपती शिवरायांनी केला. असा अपमान कधी औरंगजेबाचा झाला नव्हता. या अपमानावरून आपल्याला कळतं की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा का म्हणतात. यापुढे शिवाजी राजे कधी औरंगजेबाच्या दरबारी गेले नाही, पण मात्र संभाजी राजे येत जात राहिले. संभाजी राजांनी औरंगजेबाने एकदा प्रश्न केला, क्यों संभा, तुम्ही उत्तम कुस्तीपट्टू आहात, मल्ल आहात, मग आमच्या दरबारातल्या एखाद्या पैलवानाशी कुस्ती कराल का? तेव्हा संभाजी राजे उत्तर देतात, आम्ही आमच्या लायकीच्याच पैलवानाशी कुस्ती करतो आणि तुमच्या दरबारी आमच्या लायकीसारखा कुठलाच पैलवान नाही. स्वाभिमानाचं पाणी पाजलं होतं संभाजी राजांनी औरंगजेबाला. क्यों संभा, तुम्हें डर नहीं लगता संभाजी? तेव्हा संभाजी राजे म्हणाले, हमें किसी से डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. औरंगजेबाने मात्र आता शिवरायांना ठार करण्याचं नियोजन सुरू केलं. नजर कैदेत होते शिवाजी महाराज, पण आता सुटकेच्या चाली टाकणं तर गरजेच्या झाल्या होत्या. शिवाजी राजांना हालचाल करता येत नव्हतं. या सगळ्या सुटकेच्या चाली आता संभाजी राजांनी आपली जबाबदारीवर घेतल्या होत्या. आग्र्याच्या दरबारापासून तर कुंभाराच्या वाड्यापर्यंत सगळ्या सुटकेच्या जबाबदारी संभाजी महाराजांनी उत्कृष्टपणे पेलल्या.
आणि तो दिवस उजाडला जे स्वप्नातही सत्यात उतरत नव्हतं ते सत्यात उतरून सह्याद्रीचा नरसिंह औरंगजेबाच्या हातावर तुरू देऊन निसटला. पण आपल्या पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या गोठ्यात ठेवून, औरंगजेबाच्या आग्र्यात ठेवून काय वाटावं एका पित्याला, काय वाटावं एखाद्या वडिलांना की स्वतःच्या पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या गोठ्यात सोडून कसं जावं. आणि ऐन निरोपाच्या वेळी जर संभाजीराजे शिवरायांना म्हटले असते, आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार, आम्हाला एकटंच सोडणार, काय वाटावं शिवरायांना. पण संभाजी महाराज शिवरायांना उत्तर देतात, आबासाहेब तुम्ही निश्चिंत जा, आमच्यापेक्षा उभ्या स्वराज्याला तुमची गरज आहे, तुम्ही बिनघोर जा. औरंगजेबाच्या आग्र्यातून निसटून संभाजी राजांना शिवरायांनी मथुरेत सोडलं आणि ते पुढे चालून रायगडावर आले. रायगडावर आले आणि त्यांनी भूल उठवली की संभाजी राजांचं वाटेत येताना मरण पावले, मृत्यू झाला. साधा खर्चला तरी एखादा बाप आपल्या मुलासाठी रात्रभर जागतो, व्याकुळ होतो, ढसढसा रडतो. मग या शिवरायांना पिताच्या रूपात काय वाटलं असेल आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी उठवताना. ही बातमी कशासाठी उठवली, कारण की औरंगजेबाचं सैन्य संभाजी राजांच्या पाठीवर होतं. संभाजी राजांचं निधन झालं म्हणून हे सैन्य पूर्ण वापस जाईल आणि पुढे चालून संभाजीराजे महाराष्ट्रात यशस्वीपणे येतील. आणि तसंच झालं, संभाजीराजे पुढे महाराष्ट्रात परतले. पण गेलेले संभाजीराजे वेगळे होते आणि परत महाराष्ट्रात आलेले संभाजीराजे वेगळे होते. मुघलिया रियासतीचा राजकारणाचा परिपक्वपणे अभ्यास झालेले संभाजीराजे आता महाराष्ट्रात परतले होते. शिवरायांनी विचारलं संभाजीराजांना, संभाजीराजे आपली लेखणी तर तेच करणार आहे, पण आपली तलवार, आज्ञा द्यावी महाराज. आणि आज्ञा सुटली गुजरात प्रांत टिपण्याची. बघता बघता संभाजीराजांच्या तलवारीने गुजरात प्रांत टिपलं. संभाजीराजांच्या तलवारीच्या खाली गुजरात प्रांत आली, सुरत लुटली. ही बातमी गडावर काढली, आनंदित झाले महाराज. अरे त्या तोफी, त्या बत्ती, त्या तोफांना, त्या बत्ती, त्या तोफांना आमचा छावा विजयाचा भगवा घेऊन वापस येतोय. संभाजीराजांचा पराक्रम, शौर्य, तो त्याग सगळं स्वराज्य उभ्या मनानं बघू लागला. शिवरायांना पुत्र हवा होता पराक्रमी, शिवरायांना पुत्र हवा होता रयतेची काळजी घेणारा, शिवरायांना पुत्र हवा होता स्वराज्य संवर्धित करणारा. संभाजी महाराजांच्या रूपात तो पुत्र आता घडू लागला होता. आता शिवराय फक्त मोहीम आखायचे आणि संभाजीराजे ती मोहीम फत्ते करून शिवरायांच्या चरणी व्हायचे. संभाजीराजे 17 वर्षाचे झाले. संभाजीराजे 17 वर्षाचे राहिले आणि उभा महाराष्ट्र दणानून गेला होता, आनंदित झाला होता, कारण की शिवाजी महाराज आता छत्रपती होणार होते. 750 वर्षाच्या गुलामगिरीचा नायनाट करून एक राजा छत्रपती होतो, ही कोण इतकी साधी गोष्ट नाही. 6 जून 1674 साली महाराजांचा राज्याभिषेक झाला. महाराज छत्रपती झाले. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर राजा छत्रपती शिवाजी महाराज की. राजे छत्रपती झाले. या म्लेंच पातशाहीच्या उरावर एक राजा छत्रपती होतो, ही कुठली साधी गोष्ट नव्हे. आतापर्यंत मराठे फक्त सरदार होत होते, पण मात्र संभाजीराजे आता पहिले युवराज झाले होते. इथपर्यंत संभाजीराजांच्या चरित्रावर कुठलाही आरोप नाही, कुठलाही डाग नाही. पण इथून पुढे संभाजीराजांचं चरित्र काही अशा वळवण्यात आलं की मूळचा संभाजीराजाच हरून गेला. संभाजीराजे व्यसनी, संभाजीराजे रगेल, अत्याचारी, व्यभिचारी. अरे ज्या जिजाऊंच्या व्यासपीठात ज्या जिजाऊंनी शिवरायांना घडवलं, त्या जिजाऊंनी संभाजीराजांना घडवलं. हा राजा असा असेल कसा, असा साधा प्रश्न देखील आपल्याला पडला नाही. तो औरंगजेबाचा मुलगा अकबर आपल्या स्वतःच्या बापाशी वैर घेऊन त्याच्याशी युद्ध करण्यासाठी कुठे आला? थेट महाराष्ट्रात. का? कारण की अकबराला देखील माहित आहे की उभ्या महाराष्ट्रात औरंगजेबाला टक्कर देणारा एकच राजा आहे, तो म्हणजे राजा छत्रपती संभाजी. 3 एप्रिल 1680 महाराष्ट्राच्या नशिबी आलेला तो काळा दिवस. छत्रपती शिवरायांचं निधन झालं आणि तातडीने राजाराम महाराजांचं मंचकारोहण करून शिवरायांचा अंत्यसंस्कार पार पाडण्यात आला.
पण याच वेळेस गडावरील काही मंत्रिमंडळांना असं वाटलं की जर संभाजीराजे छत्रपती झाले तर त्यांचं अस्तित्वच उरणार नाही. त्यांनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करण्याचा मनसुबा आखला. या सगळ्या गोष्टी घेऊन ते हंबीरराव मोहित्यांकडे गेले. हंबीरराव मोहिते सरसेनापती स्वराज्याचे पहिले. हंबीरराव मोहिते म्हणजे सोयराबाईंचे सख्खे बंधू, राजाराम महाराजांचे सख्खे मामा. आता कुठल्या मामाला वाटावं नाही की आपल्या भाच्याचा मंचकारोहण व्हावं. हंबीररावांनी सगळा मनसुबा ऐकून घेतला. त्यांनी सुद्धा त्यांना सहकार्य केलं आणि पन्हाळगडावर ऐन मोक्याच्या ठिकाणी पन्हाळगडावर संभाजीराजांना कैद करण्याच्या जागीच संभाजीराजांना कैद करायचं आणि हंबीररावांनी बाजी पलटली आणि सगळे फितूर कैद केल्या. ही घ्या ही नादान हरमजाद माणसं जी राजा जाऊन 9 दिवस देखील झाले नाही आणि छाव्याला कैद करण्यासाठी निघाले. सगळे फितूर कैद झाले. पुढे चालून संभाजीराजे रायगडावर आले. शिवरायांचं उरलेलं सगळं अंत्यसंस्कार त्यांनी पुन्हा पूर्ण केला. त्यांची समाधी मांडली आणि संभाजीराजे छत्रपती झाले. शिवरायांचं निधन झालं आणि सगळीकडून शत्रू स्वराज्यावर तुटून पडला. या संधीचं सोनं करण्यासाठी प्रत्येक शत्रू आता प्रयत्न करू लागला. अनेक फितुरी झाली पण मात्र संभाजीराजे या सर्वांची लढत राहिला आपले संभाजीराजे. दरबारी बसले होते संभाजीराजे. हंबीररावाकडे प्रश्न केला. हंबीरराव सरसेनापती, औरंगजेबाला धडा शिकवला. जागा कळा मोक्याची. राजा एक जागा आहे मोक्याची. कोण जागा सरसेनापती? राजे, एक जागा आहे मोक्याची. मुघलांचं नाकच जणू. दख्खन मधली मुघलांची राजधानी राजा बुऱ्हाणपुरावर हमला केला पाहिजे, छापा टाकला पाहिजे. बघता संभाजीराजांच्या सगळ्या सैन्य बुऱ्हाणपुरावर तुटून पडलं आणि संभाजीराजांनी बुऱ्हाणपूर होत्याचं नव्हतं केलं. एखाद्या वादळ वाऱ्यात हिरवगार झाड उभं राहावं, त्या झाडावर वीज पडावी आणि एका क्षणात झाड होत्याचं नव्हतं व्हावं, तशी गत संभाजीराजांनी बुऱ्हाणपुराची केली. पुरता संतापला औरंगजेब. जो शिवाजी राजांनी आमच्या सोबत आयुष्यभर वैर केलं, त्या शिवाजी राजानं कधी आमच्या बुऱ्हाणपुराला धक्का लावला नाही. पण हा संभाजी काल छत्रपती झाला आणि आज आमच्या बुऱ्हाणपुरावर हल्ला करतो, निसनाभूत करतो आमचा बुऱ्हाणपूर. पुरता संतापला औरंगजेब. हा त्याचा संताप शांत होण्या अगोदर संभाजी महाराजांनी पुन्हा एक छापा टाकला तर औरंगाबादवर. जेवढा लुटला ते औरंगाबाद की तिथे त्या संभाजी राजांनी औरंगजेबाच्या नावाशिवाय काहीच उरलं नाही. ज्या ठिकाणी संभाजी राजांनी औरंगजेबाच्या नावाशिवाय काहीच उरलं नाही त्या औरंगाबादला आम्ही छत्रपती संभाजी नगरच म्हणणार. पुरता संतापला औरंगजेब. पुरता संतापला. संभाजी राजांनी जंग पछाडला होता औरंगजेबाला. संभाजी राजांसाठी आता औरंगजेब दख्खनात उतरणार होता, महाराष्ट्रात येणार होता. काय घडणार आता? औरंगजेब छाव्याला गिळणार का छावा औरंगजेबाला? आणि इथेच संभाजीनगरच्या जवळ नगरला औरंगजेबाची छावणी पडते. सगळ्या मनसबदारांना, सगळ्या सरदारांना बोलवण्यात आणण्यात येतं आणि आदेश सुटतो तो स्वराज्यावर चालून जाण्यासाठी. चहू दिशेने आदेश होतो, चहू दिशेने हल्ला होतो, चहू दिशेने हलार महादेव, जय भवानीचा जयघोष होता. संभाजी महाराज घोड्यावर मान टाकून एकटे उभे राहतात आणि लढत राहतात संभाजीराजे, रेटत राहतात संभाजीराजे. अरे औरंगजेब, ज्या महाराष्ट्राला गिळायला तू निघाला, तुला संपवल्याला वेळ नाही लागणार औरंगजेब. 1 वर्ष झाला औरंगजेबाला. एखादा किल्ला काय, एखाद्या किल्ल्याची वीट सुद्धा जिंकता आली नाही. पुरता संतापला औरंगजेब. अरे क्या करते हो? 1 साल हुआ, क्या लाया तुमने हमारे लिए? सिर्फ शिकस्त. इतना पैसा, दारू, हथियार, तोप, हत्ती ये सब लेके जाते हो और क्या लाते हो हमारे लिए? शिकस्त. क्या लाते हो? 1 वर्ष झालं संभाजी महाराजांनी औरंगजेबाला पछाडलं. आता तर फक्त सुरुवात होती. कुठून तरी दरबारातला एखादा सरदार उठतो आणि औरंगजेबाला म्हणतो, हुजूर, मराठों को लड़ने के लिए उनके गढ़ किले में उनकी जान बसती है, पहले गढ़ किले लेंगे. एक बार गढ़ किले जीत लें तो ये सब लोग हमारे सामने रेंगते हुए आ जाएंगे हुजूर. पटला औरंगजेबाला. कौन सा किला लिया जाए? हुजूर, एखादा छोटा किल्ला घेऊ. म्हणजे कसा, आतापर्यंत एवढा पराभव झालेलाच आहे.
पुन्हा एकदा किल्ला गेला तर या सगळ्या पराभवात आपला अजून भर नको. हुजूर, नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यात रामशेज नावाचा एक किल्ला आहे, जिथे प्रभू श्री राम विश्रांतीला आले होते. कितने लोग होंगे वहां पर? हुजूर 300-400 लोग होंगे. कौन जाएगा रामशेज लेने? कौन जाएगा रामशेज लेने? आणि शहाबुद्दीन खान उठून उभा राहतो, हम जाएंगे रामशेज लेने. शहाबुद्दीन खान, कब तक लोगे रामशेज? कितने लोग लेकर जाओगे रामशेज जीतने के लिए? कब लाओगे रामशेज हमारे लिए? हुजूर, बस यूं गया और यूं आया. 20,000 फौज घेऊन शहाबुद्दीन खान रामशेज जिंकण्यासाठी निघाला. यावेळेस रामशेजचा किल्लेदार होता रामाजी पवार. आता रामशेज किल्ल्यावर 300 ते 400 लोक आणि समोरून शहाबुद्दीन खान 20,000 फौज घेऊन येतो. 300 ते 400 विरुद्ध 20,000. हे गणित कुठेतरी मॅच होत आहे का? दुसरा कोणता सैन्य असता तर तिथेच पराभव स्वीकारला असता. पण प्रत्येक मावळा संभाजी राजांना आपल्या डोळ्यांसमोर ठेवून लढत राहिला प्रत्येक मावळा. 20,000ची फौज घेऊन शहाबुद्दीन खान रामशेजच्या दिशेने निघाला. चलो आगे ले लिया जाए किला. चलो आगे, लगता है बिना लड़े ही किला ले लेंगे. डर गए ये काफर लोग. चलो आगे. जसं 20,000 फौज मुघलांचं रामशेजच्या दिशेने जवळ आलं तशी मराठ्यांची लोक पुढे झाली. गोपनी फिरवल्या. दणादण त्या गोपनीतून दगड निघाली त्या मुघलांच्या मस्तकावर बसली. शहाबुद्दीन खानाच्या मस्तकावर बसली. त्या मस्तकावर झालेली जखमा बघत तो बोलत राहिला, अरे कैसे है ये मराठी, पत्थरों से खेलते हैं, कैसे है ये मराठी. हुजूर, ये मराठे साधु नहीं, हुजूर काफर है ये मराठे. क्या किया जाए हुजूर? तेव्हा कुठला तरी हशम उठला, हुजूर कल हम चलते हुए गए तो पत्थर सर पे लगे, आज हम रेंगते हुए जाए. काय पटलं त्या शहाबुद्दीन खानावर? ठीक आहे, कल रेंगते हुए गए. अबे सरळ गेला तर डोक्यावर दगड आले. रेंगत जाणार तर काही येणारच. निघाला सगळं सैन्य रेंगत. निघाला शहाबुद्दीन खानाचं सैन्य रेंगाळा रामशेजच्या दिशेनं. चलो आगे, अब नहीं आएंगे पत्थर. कल खड़े थे इसलिए पत्थर आए थे, आज नहीं. आज रेंगते हुए जा रहे हैं. चलो आगे, दिख लिए. चलो आगे. ले लिया किला. चलो. किले का दरवाजा दिख रहा है. जसं शहाबुद्दीन खानाचं सैन्य जवळ आला तसे मराठी उभे राहिले. रात्रभर जमा केलेल्या दगडी शिला फक्त अल्लाजी ढकलून गेल्या. शहाबुद्दीन खानाचं सैन्य अर्धच तिथे निस्तनाबूत झालं. उड़ता संतापला शहाबुद्दीन खान, अरे कैसे है ये मराठी, ना किले से खाली नीचे आते ना हमें ऊपर आने देते हैं. अरे सामने ही नहीं आएंगे तो लड़ेंगे कैसे, जीतेंगे कैसे? क्या किया जाए अभी? तेव्हा शहाबुद्दीन खानाचा तोफ प्रमुख उभा राहतो. हुजूर, हमारे पास इतने सारे तोफ है, अगर सारे तोफ मिलाकर एक ही जगह पर एक बारी वार किया जाए तो ये रामशेज किला तो 1 घंटे में गिर जाएगा. म्हटलं शहाबुद्दीन खान. त्या रात्री शहाबुद्दीन खान निवांत झोपला आणि 100 मावळे अलगद मराठ्यांचे गडावरून खाली उतरले. शहाबुद्दीनाच्या छावणी घुटले. सब कत्तल सुरू झाली. हुजूर भागो. कौन थे? हुजूर क्या हुआ? हुजूर छापा. हुजूर कौन थे? मराठे. हुजूर कहाँ गए? चले गए. चलो जल्दी चलो, तोफे लगाओ मराठों को. अभी ही पकड़ना होगा, अभी ही मारना होगा. हुजूर जल्दबाजी मत कीजिए. सुबह पहला हमला हो जाएगा. हुजूर दुसऱ्या दिवशी सगळ्या तोफा तणाणून होत्या. दारू गोळा भरलेला, वातान पेटवलेली. वातान आता बस पेटणार तेव्हा रामशेजच्या किल्ल्याहून तोफेचा बार उठला आणि शहाबुद्दीन खानाच्या छावणीच्या दिशेने. हुजूर भागो पीछे. हुजूर, मराठों ने हमला शुरू कर दिया है. हुजूर, मराठों ने ऊपर से हमला कर दिया है. हुजूर, अगर आगे रहेंगे तो उनके तोप गोले हम पे उतरेंगे, अगर पीछे रहेंगे तो हमारे तोप के गोले उन पर जाएंगे नहीं. हुजूर, तोफखाना निस्तनाबूत नाकामयाब हो गया. अरे पण मराठ्यांकडे तोफा आल्या कुठून? नव्हत्या ना त्यांच्याकडे. हुजूर, मराठ्यांनी लाकडी तोफा तोरणा तयार केला आणि त्या तोफांना अंदरून जनावरांचं कातडं लावलं. हुजूर, अरे ठीक आहे, त्यांनी लाकडी तोफा तयार केला, पण दारू गोळा आला कुठून? हुजूर,
मग रात्री कोण कशासाठी आलं होतं? अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अनुकूल कसं राहावं हे आम्हाला छत्रपती संभाजीराजांनी शिकवलं. औरंगजेबाच्या आबरूची पूर्णपणे लक्तरा ताणली होती. औरंगजेबाच्या लोकांनी इथे शिवायला जावं तर मराठ्यांनी तिथे उसवलेलं होतं. तिथे उसवलेल्या शिवायला जावं तर मराठ्यांनी इकडे फाडून ठेवलं होतं. पूर्ण आबरूची लक्तर उभी होती. एवढं वर्ष औरंगजेब लढत राहिला, पण आतापर्यंत सुद्धा एक वीट जिंकताना आली, गडकोट जिंकणं तर दूरच, एक माणूस सुद्धा फितूर करताना आला सर्व्या संभाजीराजांच्या काळात. म्हणजे सध्याचा तुम्ही जर नकाशा बघितला हिंदुस्थानाचा, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, हरियाणा, कर्नाटक या सगळ्या राज्यांवर छत्रपती संभाजीराजांच्या स्वराज्याचा भगवा डौलानं फडकत. त्यांनी दख्खन काबीज केलीच. त्यावेळेस त्यांनी रामसिंगाकडे निमंत्रण पाठवलं, त्यांना विनंती केली की तुम्ही स्वराज्यात या, आमचं निमंत्रण स्वीकार करा, आमच्या बाजूने उभे राहा. तुम्ही जर आमच्या सोबत उभे राहिले तर औरंगजेबाला आपण इथेच कैद करू शकतो, इथेच तर लाग मारू शकतो. पण त्या काळात रामसिंग औरंगजेबासाठी आला नाही, संभाजीराजांच्या मागे उभा राहिला नाही. आपण राजस्थान मधले उदयपुरातले सगळे किल्ले बघतो, ते सगळे पॅलेसेस बघतो. अजूनही ते किल्ले, ते पॅलेसेस अजून तसे का आहेत? आणि महाराष्ट्रातले किल्ल्यांची अशी दुर्दशा का आहे? कारण की जेव्हा राजस्थान उदयपुरांच्या महलांवर हमला झाला तेव्हा त्यांनी मागण्या झुकवल्या, आणि जेव्हा महाराष्ट्रावर हल्ला झाला तेव्हा आमच्या लोकांनी छात्या पुढे गेल्या की ये लढ, आम्ही स्वाभिमानी मराठी आहो, आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं. तब्बल 9 वर्ष औरंगजेबाला जंग पछाडलं संभाजीराजांनी. एवढा पराक्रमी राजा महाराष्ट्राच्या नशिबी आला. खरं तर मी नेहमी म्हणतो, महाराष्ट्रात जन्मालेला आलेलं मूल हे खरं तर नशीबवान आहेच. का? कारण की या मातीला स्पर्श लाभलेला आहे तो या दोन्ही पितापुत्रांचा. कोणत्याच मराठी माणसाला प्रेरणेसाठी किंवा मोटिवेशनची गरज नाही आहे जोपर्यंत ज्यांच्या डोळ्यासमोर या दोघांचं चरित्र आहे. या दोघांच्या चरित्रात तेवढी कमाल आहे, तेवढा ते आपल्याला तेवढ्या पाठीशी उभे राहतात की कुठल्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी हे चरित्र समर्थ आहे. एवढा पराक्रमी राजा आपल्या महाराष्ट्रात होऊन गेला, पण नियतीने मात्र घात केला. संगमेश्वराला पितुरीनं संभाजीराजांना कैद करण्यात आलं. बहादूर खानानं संभाजीराजांना कैद केलं. ही बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचवण्यात आली. आनंदून गेला होता औरंगजेब. लाया जाए उसे शानो शौकत से, पहनाया जाए उसे तख्ता तुला. आजपर्यंत संभाजीराजांना राजवस्त्र घातली असतील, आता विदूषकी झबली घाला त्याला. आजपर्यंत संभाजीराजांना राजरत्न घातले असतील, आता साखळदंडाने जखळवा त्याला. आजपर्यंत संभाजीराजा घोड्यावरून आला असेल, हत्तीच्या अंबारीत बसून आला असेल, आता उंटानी बांधा त्याला. कळू द्या पुऱ्या महाराष्ट्राला की औरंगजेबानं संभाजीला कैद केले. साखळदंडाने जखळवलेले, विदूषकी झबली घातलेले, उंटाला बांधलेले. आणि बघितलं असतं संभाजीराजांना ती कोणी कळला नसता की स्वराज्याचा दुसरा छत्रपती आहे म्हणून. आणि ज्या राजाने 9 वर्ष औरंगजेबाला जंग पछाडला तो राजा आहे कसा आहे बघण्यासाठी अवघा दरबार खोळंबला होता, लोक थांबलेले होते. संभाजी महाराजांना साखळदंडाने कैद करून बांधून नेला जात होता. दिंड निघाली होती संभाजीराजांची. कुठून तरी कोणीतरी यायचं संभाजीराजांच्या अंगावर थुकायचा, कुठून तरी कोणी यायचं संभाजीराजांना दगड मारायचा, कुठून तरी कोणी यायचं संभाजीराजांच्या अंगावर तलवार चाकायचं. औरंगजेबाच्या दरबारी संभाजीराजांना आणि कवी कलशांना पेश करण्यात आलं. बहादूर खान म्हणाला, झुक जाओ संभाजी, आलमपना के सामने खड़े हो तुम.
कवि कलश म्हणाले, राजा है वह, झुकेंगे नहीं झुकाएंगे। चुप करो, चुप करो कवि। संभाजी, 9 साल के थे तुम जब तुम्हारे पिता के साथ, शिवाजी के साथ तुम हमारे सामने आए थे। तब हमने पूछा था तुमको, क्यों संभा, तुम्हें हमसे डर नहीं लगता? तब इसने कहा था, हमें किसी से डर नहीं लगता, लेकिन हमारे वजह से डर लगता है सबको। ले जाओ, ले जाओ इन्हें। संभाजींना कैद केलं। औरंगजेबाला जेव्हा कळलं, त्या अल्लाहचे शुक्रिया करण्यासाठी संभाजी राजांच्या समोर औरंगजेब त्या नमाजाच्या रुकाता वाटत होता। संभाजी राजे कवींना म्हणतात, कवी, छंदोगामात्य कवी आहात आपण, मग या प्रसंगावर सुस्ती काय एखादी कविता? अरे काय राजा आहे हा, काय पराक्रम आहे या राजाचा की मृत्यूच्या दारात उभा असताना सुद्धा कवी तुम्हाला कविता सुचते का असा प्रश्न करतात। जी राजे, जरूर। राजे, तुम हो साचे, राजन तुम हो साचे, खूप लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तखत तेजता औरंग। अहो राजे, काय लढलात तुम्ही, काय तुमचा तेज, काय तुमचा शौर्य, काय तुमचा पराक्रम। ते पराक्रम, ते शौर्य, ते त्याग बघून तो औरंगजेब स्वतः तुमच्या समोर गुडघे टेकून उभा। चुप करो, ले जाओ इन्हें हमारे आंखों के सामने से, ले जाओ। संभाजी, इसके पिता को शिवाजी आगरा ऐसा ही आया था, तब हमारे से हाथ से ये फिसल गया था, लेकिन अब नहीं, क्या किया जाए बताओ, क्या किया जाए? अभी हम गलती नहीं करेंगे। तेव्हा कुठला सरदार म्हणाला, हुजूर आंखें निकाल डालो इनकी, हुजूर आंखें निकाल डालो इनकी। आदेश सुटला। 2 हबशी लाल बुंद सळ्या घेऊन संभाजी राजांच्या दिशेने निघाले। संभाजी राजांना कळलं आता डोळे झाले, डोळे जाणार आता संभाजी राजांना कळलं, डोळे जाणार आहे जसं कळलं, संभाजी राजांनी डोळे मिटले आणि उभी राहिली ती शिवछत्रपतींची मूर्ती। जगदंबा जगदंबा म्हणत संभाजी राजे उभे राहिले। लाल बुंद सळ्या त्या दिशेनं, डोळ्याच्या दिशेनं अंदर गेल्या आणि चार करत वापस आल्या, उरल्या होत्या फक्त खोगण्या। केवढा सोसावा संभाजी राजांनी कुणासाठी? क्या हुआ? चिल्लाया वो, गिड़गिड़ाया, मांगी उसे भीख। नहीं हुजूर, गालियां बक रहा है हुजूर आपको। खुशनसीब है आप जो यहाँ पे खड़े हैं, अगर वहां खड़े होते तो गर्दन दबोच लेता था आपकी। क्या किया जाए, क्या किया जाए? हुजूर, जुबान काट डालो इसकी, जुबान काट डालो हुजूर इनकी। आदेश सुटला। नंगी तलवार घेऊन हबशी संभाजी राजाच्या दिशेने निघाले, नंगी तलवार घेऊन संभाजी राजांच्या दिशेने निघाल्या। पण त्या जिबीच्या कडे जाणार कोण? त्या जबड्यात हात घालणार कोण? अरे सिंहाचा छावा आहे, त्या सिंहाच्या छाव्याच्या तोंडात हात घालणार कोण? कुठून तरी एक हबशी येतो, संभाजी राजांचे कान दाबतो, कुठून तरी एक हबशी येतो, संभाजी राजांचं नाक दाबतो, जीव गुदमारतो। श्वास घेण्यासाठी संभाजी राजे तोंड उघडं करतात, सांडात अंदर घुसते, जीभ पकडला जाते, बाहेर खिचला जाते आणि तलवार चालती सा। अरे ज्या जिभेने आजवर छत्रपती शिवरायांचा जयघोष केला, ज्या जिभेनं जगदंबा जगदंबा म्हणून स्मरण केलं, ज्या जिभेनं आऊसाहेब आबासाहेब त्याचं स्मरण केलं, ती जीभ आता तडफडत तिथेच पडली होती। कुणासाठी? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 40 दिवस संभाजी राजे मरण यात्रा सहन करत राहिले। बोकड सोलावं तसं संभाजी महाराजांचं शरीर सोलल्या गेलं आणि त्यावर मिठाचं पाणी मारावं। अरे काय यातना झाल्या असतील। अरे साधा काटा रुतला तरी 8 दिवस पाय धरून बसणारे आपण कोणासाठी या संभाजी राजांना सहन केलं? कधीतरी कुठून तरी कोणी यायचं, संभाजी महाराजांच्या अंगावर तलवार चालायचं, संभाजी राजांच्या अंगाचे मांसाचे तुकडे काढून न्यायचं।
कधीतरी कोणी नखं काढून न्यायचं, कधी कोणीतरी पायाच्या वाट्या काढून न्यायचं. हाल हाल करून संभाजी राजांना मारलं. अखेर फाल्गुन मध्य तृतीयेला संभाजी महाराजांचा शिरच्छेद करण्यात आला. संभाजी महाराजांच्या मस्तकांना भाल्यावर लटकून गुढीपाडव्याच्या दिवशी त्याची दिंड काढण्यात आली. खरंच संभाजी राजा जर कोणाला समजला असेल तर तो फक्त औरंगजेबाला. सचमुच सचमुच छावा था छावा शेर का. हमने पाँव काट दिए उसने, लेकिन उसने टिके नहीं हमारे सामने, झुका नहीं हमारे सामने. हमने हाथ काट दिया उसके, लेकिन उसने फहराए नहीं हाथ हमारे सामने. हमने आंखें निकाल डाली उसकी, लेकिन उसकी नजर झुकी नहीं हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी, लेकिन उसकी गर्दन हमारे सामने झुकी नहीं. उसने माफी के 2 लफ्ज देखिल नहीं मांगे. सचमुच सचमुच छावा था छावा शेर का. संभाजी राजांच्या या बलिदानातून मराठ्यांच्या अनेक पिढ्या त्यातून प्रेरणा घेत राहिल्या. संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज, ताराराणी, पेशवा बाजीराव सगळेच जण संभाजी महाराजांच्या बलिदानातून प्रेरणा घेत राहिले आणि मराठ्यांनी इतिहास घडवला. संभाजी राजांच्या पराक्रमाचं या बलिदान आपण नेहमी आपल्या डोळ्यासमोर ठेवावं, त्यातून प्रेरणा घ्यावी आणि आपल्या हातून इतिहास घडवावा अशी मी सगळ्यांप्रती प्रार्थना करतो. आणि आजच्या व्याख्यानानिमित्त तुम्हा सर्वांचे धन्यवाद करतो. आपण आलात आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्यासाठी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.